नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जांभीनाका येथे चैत्र नवरात्र उत्सवात महाराष्ट्राच्या लोककलेचं दर्शन. चैत्र नवरात्र उत्सवाच्या 9व्या दिवशी रामनवमीचं औचित्य साधून आयोजित केलेल्या मराठी सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडविणारा नृत्य विष्कारमय सोहळा किरण वेहले प्रस्तुत रंगात रंगला महाराष्ट्र आमुचा या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील लोककलेचे दर्शन उपस्थितांना घडले. नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमामध्ये देवीचा गोंधळ, जागरण, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची गीते, लावणी, कोळी गीते, शेतकरी गीते, जय मल्हार व प्रभू श्रीरामांची गीते अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचं दर्शन घडलं. तसेच नृत्य नाट्यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. देवीच्या दर्शनासाठी आमदार संजय केळकर, शिवसेना उपनेते आदेश बांदेकर, त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर, तसेच बेलापूर जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोली जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, MK मडवी, नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी चैत्र नवरात्र उत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. रेणुका देवीच्या तो सिनेमा पाहिल्यानंतर बऱ्याच सर्वसामान्य माणसाला कळलं असेल की आपण जसं आयुष्य जगतो त्या घोषाल आणि ज्यांनी इतकं उत्तम संगीत त्या सिनेमाला दिलेलं आहे, त्याच गाण्यानं सूर नवा घास नावाच्या समवेत आमची गायिका ॲडव्होकेट पौर्णिमा काकडे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. लोकसभा निवडणूक काळात भाजपाची रामगर्जना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते रामगर्जना गीतांचं अनावरण. महायुतीच्या नेत्यांनी मतदारसंघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून त्यांच्या पाठोपाठ आता महायुतीतील भाजपाने रामनवमीचे औचित्य साधून रामगर्जना गीताचं अनावरण केलंय. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार जाहीर झाला नसला तरी महायुतीच्या नेत्यांनी मतदारसंघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून त्या पाठोपाठ आता महायुतीतील भाजपाने रामनवमीचे औचित्य साधून रामगर्जना गीताचं अनावरण केलं आहे. नाही जगात तोड श्रीराम बोल, प्रभू श्रीराम आमचा कणा असे ही गीत असून या गीताच्या निमित्ताने भाजपाने प्रचाराचं शंख फुकल्याची चर्चा आहे. कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीराम गर्जना या गाण्याचे लॉन्चिंग महेश कदम यांच्या सहकार्याने हे गाणं तयार करण्यात आलं असून संगीतकार व गीतकार प्रकाश बोर्डे आहेत. प्रभू श्रीराम गर्जना हे गीत प्रकाश बोर्डे यांनी अतिशय ज्याला म्हणता येईल सिद्ध हस्त लेखणीमधनं निर्माण केलंय, त्याला संगीत दिलंय आणि अतिशय जोरकसपणे प्रभू रामचंद्रांचा विचार या गीतामधनं व्यक्त केला आहे. श्रीरामाची गर्जनाच एक प्रकारे या गीतामधनं केली आहे. श्रीरामाला वंदन या गीतामधनं केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राचं रामराज्याचं वर्णन आणि अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेची त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे या गीतामधनं. खऱ्या अर्थाने हे एका प्रकारे भक्तिगीत पण आहे आणि प्रेरणादायी गीत देखील आहे की ज्याच्यातून प्रभू रामचंद्र समोर आपल्याला दिसतात आणि प्रभू रामचंद्रांचा विचार घेऊन त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यागाची आणि सेवेची, ती शिकवण या गीतातून लोकांसमोर येते. मी या निमित्ताने प्रकाश बोर्डेंचं पण अभिनंदन करीन आणि आमचे सहकारी स्वामी समर्थांचे भक्त महेश कदम यांचा देखील त्याच्यामध्ये एक ललकारी आहे आणि त्यांनी देखील या गीताच्या निर्मितीमध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे. तर त्यांचंही मी अभिनंदन करेन की हे गीत जे आहे ते जागोजागी प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी, प्रत्येक यात्रेमध्ये आणि मिरवणुकांमध्ये निश्चितपणे वाजेल आणि गाजेल. खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला आज भाग्योदय, भाग्याचा क्षण अशासाठी की अयोध्येमध्ये कारसेवक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलेलं आहे ते आमचे आदरणीय संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते आज या प्रभू श्रीरामचंद्रांच्या गीताचं लोकार्पण होतं. ते साधून आज रामनवमीच्या निमित्ताने आपण प्रभू श्रीरामाच्या गाण्याचं लोकार्पण करतोय. माझे मित्र प्रकाश बोर्डे यांनी एक संकल्पना मला मांडली की आता मलाही प्रभू रामांच्यावरती गाणं तयार करायचं आहे. लोक कामाला 2.5 महिन्याची ही मेहनत आणि या मेहनतीचं कुठेतरी का रात्री पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती ही मेहनत फलयाला आली. ते आदरणीय जनसेवक आमदार, लोकप्रिय ठाण्याचे कार्यसम्राट आमदार यांच्या शुभ हस्ते होणार. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. प्रभू श्रीरामाच्या पालखी यात्रेला उदंड प्रतिसाद. श्री मेहंदीपूर बालाजी मित्र परिवार आणि रामभक्त सकल हिंदू समाजाच्या संयुक्त विद्यमाने श्री रामनवमी निमित्त ठाण्यातील कॅडबरी नाका ते वागळे स्टेट दरम्यान ब्रास बँड, नाशिक ढोलच्या गजरामध्ये प्रभू श्रीराम मूर्तीची भव्य पालखी यात्रा काढण्यात आली. भर उन्हात निघालेल्या या यात्रेला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, रुद्र प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट धनंजय सिंह सिसोदिया, उद्योजक अमरसिंह ठाकूर, सराफ सुरेश जैन, भाजपाचे संदीप लेले, कैलास म्हात्रे, विलास साठे, प्रशांत गावंड इत्यादींसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. पालखी यात्रेत वीर हनुमानाच्या वेशभूषेतील पात्राने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
आज या ठिकाणी अमरसिंगजी, करण जैन या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज रामनवमीच्या निमित्तानं रामाची या ठिकाणी पालखी घेऊन, प्रभू रामांची पालखी घेऊन या ठिकाणी एक खूप मोठी शोभायात्रा ठाण्यामध्ये सुरू आहे आणि आज आनंद आहे की या शोभायात्रेच्या निमित्तानं पालखीला खांदा देण्याचं सौभाग्य मला मिळालं. आज आपण बघतोय की 500 वर्षानंतर प्रभू रामांच्या रूपानं पुन्हा अयोध्येमध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे. संपूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये हा आनंद उत्सव होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये हा उत्सव होत असताना आमचं भाग्य आहे. या चांगल्या प्रकारची ही शोभायात्रा पार पडेल आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्सव यावा. पहले मैं मेहंदीपुर बालाजी मित्र मंडल की तरफ से करण जैन और उनकी पूरी टीम ने यहाँ पे हमारे थाना के उद्योगपति अमर सिंह ठाकुर जी, राजावंश ज्वेलर्स के मालिक और सारे व्यापारी, जितने भी लोगों ने इस यात्रा को सपोर्ट किया है, सारे युवा मंडल के लोग और यहाँ की जनता, सभी लोगों ने प्रभु श्री राम जी के इस रथ यात्रा के लिए, रामनवमी के इस पावन पर्व पे जो अपना योगदान दिया है, मैं सबका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. श्री आणि सौ मुख्यमंत्र्यांकडून महाप्रसादाचे वाटप. कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवाच्या महाभंडाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक रमले. श्री अंबामातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात हजारो भाविकांना सपत्नीक महाप्रसादाचं वाटप केलं. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते व मंत्रीही ठाण्यात आवर्जून उपस्थित होते. दरम्यान बुधवारी रामनवमी असल्याने देवीच्या दरबारात जय श्रीराम हा रामगीतांचा सांगीतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला. निवडणुकीच्या व्यस्त कामातून रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवीच्या उत्सवामध्ये सहभागी झाले होते. ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा चैत्र नवरात्र उत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीवर आधारित मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता. 9 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या कुटुंबियांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना, नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग व महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचं वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुनबाई वृषाली शिंदे, वडील संभाजी शिंदे, मंत्री दादा भुसे, संजय शिरसाट, रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे, किरण सामंत, नरेश मस्के, जयप्रकाश कोटवानी, संपादक मिलिंद बल्लाळ यांसह अनेक सेलिब्रिटी व मान्यवर येथे उपस्थित होते. त्यामधून जायला एकच जागा तिकडून जाऊ दे, असं जाऊ दे ना, सरळ जाऊ दे, सरळ जाऊ दे, सरळ जाऊ दे. अरे उधर जाऊ दे किशोर, तिकडून जाऊ दे. हां बस. या मछली या बोलो प्लेट में है. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.